नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. सो आज आहे बुधवार आणि मी तर आज एकटीच व्लॉग मी सुरू करते आहे बिकॉज मी तर सकाळ सकाळ त्याच्या क्लायंट मीटिंगसाठी गेला आहे. बिझनेसमॅन नवरा होण्याचे गैरफायदे आहेत हे. ठीक आहे, बट आता काय करू शकतो आपण. कामच काम. आणि आज पण मला वर्क फ्रॉम होम आहे, सो मी वर्क फ्रॉम होम करते आहे. बट एवढ्या चांगल्या वातावरणात, एवढा चांगलं वातावरण आहे इकडे, एवढं चांगलं पाठी असं एकदम मस्त थंड वारा येतो आहे. एवढं भारी वातावरणात काम करायचं मन तर करत नाही आहे. एवढा मस्त सुंदर पाऊस पडतो, एवढं थंड. एक लिटरली आमच्या घरचे आज पंखे बंद आहेत आणि आम्ही एवढ्या सुंदर वातावरणात काम करायला खरंच खूप कंटाळा आला आहे. बट कामच काम करावं तर लागेल. सो लेट्स सी, बघूया इकडे आपण आज काय करतोय. लेट्स सी गाईस, कसा जातोय आजचा दिवस. आणि तसंही मी आज अंडी उकडत ठेवली आहेत आता सध्या तरी. म्हटलं बघूयात असं लंच ब्रेकला वगैरे थोडंसं असं टाईम नाही आला तर करता येईल काहीतरी. असं जो बुधवार आहे, नॉनव्हेज तर बनतं आहे, ॲटलिस्ट अंड तरी. सो या लेट्स सी कसं जातो आहे आजचा दिवस. बघा, हे साधारण तरी आता आम्ही जेवतो आहे. मी हे तर अजून आलेला नाही आहे, फक्त मीच जेवते आता बिकॉज त्याला यायला उशीर होईल. फिश करी, राईस, एग प्रोटीनसाठी. आणि हे आता थोडंसं ब्रेक टाईममध्ये फ्रेंड्स बघत बघत जेवूया. सो मी इकडे आता गार्लिक कोरिएंडर सूप करते आहे. आधीच मी रेकॉर्ड करायला विसरले आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे, हिरवी मिरची टाकली आहे, तेजपत्ता टाकला आहे आणि गार्लिक टाकलं आहे. ठीक आहे, आता वरतून मी थोडंसं जिरं ॲड केलं, पेपर आणि जिरंला असं थोडंसं कुटलं आणि ते मी घातलं याच्यामध्ये. आणि थोडंसं आपण त्याला नॉर्मल मिक्स करून घेऊयात प्रॉपर असं. मग कोरिएंडर टाकलं, थोडीशी कोथिंबीर इज मस्ट बिकॉज ते कोरिएंडर सूप आहे. सो कोथिंबीर, आणि इन जनरल पण मला कोथिंबीर फार आवडते, सो कोथिंबीर टाकली आहे मी त्याच्यामध्ये. आणि जेवढं आपल्याला करायचं असेल तेवढं पाणी. आणि हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये प्रॉपर असं मिक्स प्रॉपर असं मिक्स झालं पाहिजे. बिकॉज त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर वगैरे मी काहीच ॲड करत नाही आहे, बिकॉज कॉर्नफ्लावर स्लरी मला आवडत नाही आणि ते परत प्रॉपर सूप नाही बनत त्याचं. असं वेगळंच हे होतं. थोडंसं मला सूपी वॉटरी हवं होतं, म्हणून ते थोडीशी एक्स्ट्रा कोथिंबीर. आणि ह्याला नॉर्मल सिमर होऊन द्यायचं एक उकळीपर्यंत. आणि नंतर मग थोडंसं मीठ घालायचं यात. बस दॅट्स इट. एवढं असं भारी असं होतं, खूप टेस्टी लागतं. बिकॉज आता सगळीकडे हे पावसाळ्याचं वातावरण आहे आणि इकडे तर मग जरा चांगलं पडतं असं मस्त काहीतरी सूपी ब्रॉथी असं पियायला. एकदम खूप भारी टेस्टी लागतं, हेल्दी पण आहे आणि फटाफट विदिन 15 ते 20 मिनटात बनतं. आणि आपल्याच घरी सगळे इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे ह्याला काय असं फारसे इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. इथे मी थोडंसं अजून पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घातलं चवीनुसार, म्हणजे ते प्रॉपर. आणि एक स्टीमर होऊन दिलं. बस 2 उकळी काढायची आहेत आणि मग ते एकदम प्रॉपर सूपी ब्रॉथी टेस्टी बनतं. जर डिटेल रेसिपी हवी असेल ह्याची तर मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की कॉमेंटचा रिप्लाय करेन आणि तुम्हाला ही प्रॉपर रेसिपी सांगेन. खूप खरंच म्हणजे खरंच खूप टेस्टी बनते. आमच्या घरात सर्वांना आवडली ही रेसिपी आणि मी दर रेनी सीझनला ही रेसिपी बनवते. बिकॉज आमच्या घरामध्ये रिच्युअल आहे तसा. दर रेनी सीझनला अशी सूपी रेसिपीज येतात. सो या नंतर मग मी तुम्हाला ह्याची टेस्ट पण दाखवते कसं टेस्टी आहे. एका स्पेशल माणसाने म्हणजे माझ्या फादर इन लॉनी ह्याची टेस्ट केलेली आहे. तर आता तुम्हाला कळेल पुढच्या ह्याच्यामध्ये की कशी टेस्टी बनतं. खरंच खूप टेस्टी झाला होता सूप, एकदम टेस्टी.
ह्याला तुम्ही नॉर्मल आपली मंचुरियनच्यावरती जी शेव येते ते घालून पण खाऊ शकता, किंवा मग असंच नॉर्मली पण करायचं तर असंच पण खाऊ शकता, काही हे नाही होत त्याच्यात. सूप आहे गार्लिक कोरिएंडर सूप. गार्लिक कोरिएंडर सूप. हां, आता टेस्ट रिव्ह्यू द्या कसा आहे. पूर्ण प्रॉपर हलवा आणि मग सांगा एकदम खालपर्यंत, म्हणजे सगळं ते येईल तुमच्या स्पूनमध्ये. वाव, एकदम मस्त. ओके. रात्रीच्या जेवणासाठी हा अंड्याचं काहीतरी रेसिपी करतोय. त्याच्यासाठी शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कांदा कापतोय. काय माहिती नाही त्या रेसिपीचं नाव काय आहे, तुला तरी माहिती आहे का? मिहीर स्पेशल रेसिपी. काय काय? मिहीर स्पेशल रेसिपी. इट इज मिहीर स्पेशल रेसिपी. आता बघूया हे काय करतोय. हां, चांगली लागते, चांगली लागते. आता हे भाज्या कट करतो आणि मग बघतो की हे मिहीर स्पेशल रेसिपी कशी होते आज. पॅनमध्ये जातंय तेल. जिरे बघायचं पण. मग जिरं, कांदा, हिरवा मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो पण कापणार होतो, पण टोमॅटो कोणाला तरी आवडत नाही. ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय? कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची. ओके, त्याला सॉटे तर कर. थोडं आलं लसूण पेस्ट आणि कुठे फ्रीजमध्ये. आणि यात घालणार आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी. मध्ये सेपरेट स्पेशल रेसिपी आहे, सो त्याच्यामध्ये जात आहे सोया सॉस. थोडंसं एकदम निघत नाही, कारण थोडंसंच बाकी आहे निघायला. थोडा सोया सॉस. एवढंच पडलं पाहिजे. थोडंसं आणि रेड चिली. याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता काय घालतोय? मीठ, मसाला, हळद. याच्यामध्येच की नंतर नंतर नाही, आताच घालायचं? अच्छा, आताच मीठ घालायचं. डाळ आहे. कलर, हळद. बस बस, किती घालशील? डिश माझी आहे.
डिश तुझी असली तरी आणि at least रिव्ह्यू आपण चव- माझ्याकडून नाही, ह्याच्याकडून नाही काय काय कसं आहे. हे तर मेन तिखट, जसं तुम्ही बघितलं असाल. हा आपलं चॅलेंज होतं ते वेफरचं. वेफर्सचं चॅलेंज आपण Poison टाकलं challenge. नाहीये. हां पण ते येईल. आणि हे कुठून शिकलात? एक्सपिरियन्स. जवळजवळ मागच्या 35 वर्ष हे सगळं करतात. आहे तर 26 वर्षाचा. हा 35 वर्ष कसं करतं? नंतर काय टाकलं ते तर सांग. अंड टाकलंय त्यांनी, छोट्या छोट्या पीसेस मध्ये केलेलं अंड. 35 लाख का इन्वेस्टमेंट था तो 36 लाख का घाटा कैसे हुआ? हे काय मध्ये विचारलं ना, तुझं वय तर एवढंच आहे, मग एवढा एक्सपिरियन्स कसा आहे? डिस्कस्टिंग. आणि हे आपण पाणी टाकून पण करू शकतो ना, मला असं ड्राय आवडतं. मला जास्त ते पाणी टाकून नाही आवडत. आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट. व्हॉट इज द मेन इन्ग्रेडियंट इन दिस? तू बाहेर जा, मग मी टाकेन. आता तू कॉपी करशील माझं. सगळ्यात जास्ती मेन इन्ग्रेडियंट टाकतं आता. हाच पण असं लपवलं. मेन इन्ग्रेडियंट दिसतंय ते तू काय टाकलंयस. तरी पण रिव्हील नाही करायचंय त्याला. त्याला असं वाटतंय की लोकांना कळणार नाही की हे मेन इन्ग्रेडियंट काय आहे. यू आर नॉट सपोज टू शो दिस. पहिला घास तू खाणार बघ असं. मी टेस्ट करते. टेस्ट माझ्याकडून आहे. मेड बाय शेफ मिहिर आचरेकर. लॉर्ड शेफ. शेफ मिहिर आचरेकर, लॉर्ड शेफ वगैरे नाही. सो आता टेस्टिंग. आणि मला तर हे आवडतं खूप, पण ह्यांना आवडतं का बघू. नाईस. चांगलं होतं. जेलस. कोणी आमची रेसिपी छापू नका प्लीज. खूप छान मस्त झाली आहे. सिरियसली खूप मस्त झाली आहे. नेक्स्ट टाइम पण तूच बनवा. मीच बनवतो नेहमी. चला आता मी खातो आणि झोपून जातो. गुड नाईट गाईज. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला हे लाईक करा. आणि माझी डिश तुम्हाला बघून कसं वाटलं, हा ह्याची डिश तुम्हाला special बघून कसं वाटलं ते पण सांगा. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.